एकदा करून ठेवा आणि महिने काळाशी आज आपण कोरडी चटणी पाहणार आहोत, कारले आणि हिरव्या मिरचीची. अगदी कमाल लागते आणि भरपूर दिवस ही तुमची चटणी राहते. तुम्ही अगदी ट्रॅव्हल्सलाही घेऊन जाऊ शकता. चला तर सर्वप्रथम आपण हिरव्या मिरचीची चटणी पाहणार आहोत. त्यासाठी हिरवी मिरची स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. त्यानंतर आपण ही मिरची कट करून घेणार आहोत. आता ही मिरची मी कट केलेली आहे उन्हात वाळवण्यासाठी. ही अगदी 4 दिवसात आपली कट केलेली मिरची उन्हामध्ये वाळते. जर तुम्ही चिरणार नसाल तर अगदी 7 ते 8 दिवसात लागतात अख्खी मिरची वाळण्यासाठी उन्हामध्ये. जर अशा प्रकारे कट करून घातली ना, कमी दिवसामध्ये आपली ही मिरची वाळू शकते. त्यासाठी मी वाळून कट करून घेतलेली आहे. आता अशा प्रकारे उन्हामध्ये आपण वाळत घातलेली आहे. अगदी 4 दिवसात छान ही मिरची हिरवी वाळते. पाहू शकता ही छान अशी आपली मिरची, हिरवी मिरची वाळलेली आहे. आणि यातील बियाही आपण वापरणार आहोत. ह्या बिया टाकून द्यायच्या नाहीत. अशा प्रकारे ही वाळलेली मिरची आपण घेतलेली आहे. ही तुम्ही स्टोअर करूनही ठेवू शकता. आता आपण चटणी बनवणार आहोत. त्यासाठी भांडं कोरडं घ्यायचं मिक्सरचं आणि त्यामध्ये ही हिरवी मिरची घालायची. त्याचप्रमाणे यामध्ये आपण घालणार आहोत 1 चम्मच जिरा, भाजलेले शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे घालायचे नाही, भाजलेले घालायचे. चटणी खूप छान टेस्टी लागते त्यासाठी. त्यानंतर लसूण 1 ते 5 ते 6 पाकळ्या घालायच्या, थोडा लसूण जास्त घालायचा. त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत थोडंसं मीठ एक्स्ट्रा टाकायचं. भरपूर दिवस आपली ही चटणी राहते, खराब होत नाही. आणि हिरवी कोथिंबीर. त्याचप्रमाणे इथे मी 1 चम्मच लिंबूचा रस घातलेला आहे. तो व्हिडिओमध्ये थोडासा स्किप झालेला आहे. 1 चम्मच लिंबू रस घालायचा आणि हे पाणी न घालता याचं आपण वाटण तयार करून घ्यायचं. अगदी कोरडं वाटण तयार करून घ्यायचं. अगदी तुम्ही दरदर जरी वाटण तयार करून घेतलं तरी चालेल किंवा बारीक अगदी केलं तरी चालेल. पाहू शकता अशा प्रकारे आपण हे वाटण करून घ्यायचं. तयार आहे आपली हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणू शकता किंवा कोरडी चटणी म्हटली तरी चालेल. अशा प्रकारे हिरवी चटणी आपली तयार आहे. स्टोअर करताना पॅकबंद डब्यामध्ये करून ठेवायची. आता आपण कारलं घेतलेलं आहे. कारल्याची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी कारले स्वच्छ धुवून पुसून घ्यायचीत आणि अशा प्रकारे आपण कट करणार आहोत. पुढील आणि मागील शेंडा कट करून घ्यायचा आणि ह्याचे जे पीस आहेत ते अगदी छोटे करायचे, म्हणजे आतील बिया काढता येईल अशा प्रकारे आपण हे छोटे पीस करून चाकूच्या सहाय्यतेने अशा प्रकारे आतील आपण हे बी काढून घ्यायचे. सर्व बी काढून घ्यायचे अशा प्रकारे. अशा प्रकारे मी सर्व कारले कट करून त्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत. आता याचे छोटे पातळ काप करायचे, जास्त मोठे काप करायचे नाही, पातळ काप करायचे. अगदी 2 ते 3 दिवसात हे कारलं वाळलं जातं उन्हामध्ये. त्यासाठी अगदी पातळ काप केले तरी चालतील. अशा प्रकारे सर्व कारले मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत. आता मात्र धुवायची नाहीत, सर्वप्रथम धुवायची आणि अशा प्रकारे आता ही कोरडी जी कारले आहेत ते अशा प्रकारे उन्हामध्ये पसरवून ठेवायची. अगदी 3 दिवसात आपलं कारलं छान खळखळीत वाळलं जातं आणि ह्याच्यापासून तुम्ही चटणी जी बनवणार आहोत ती अगदी कमाल लागते. पाहू शकता अगदी कडकडीत असं आपलं हे कारलं वाळलेलं आहे. आता जर तुम्ही कारलं तसं फ्राय करून जरी खाल्लं तरी चालेल. अशा प्रकारे पॅकबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं. अगदी भरपूर दिवस आपलं हे वाळलेलं कारलं राहू शकतं. तुम्ही अगदी झटपट याच्यापासून चटणी बनवू शकता आणि अगदी तुम्ही फ्राय करून जरी खाल्ले तर अगदी कुरकुरीत असे कारलं लागतं. जरूर ट्राय करून पहा. आता याची आपण चटणी तयार करणार आहोत. त्यासाठी 1 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि हे जे वाळलेलं कारलं आहे ते थोडंसं आपण भाजून घेणार आहोत. कडूपणा निघून जातो ह्यातून, त्यासाठी थोडंसं आपण हे भाजून घ्यायचं. इथे जर तुम्ही वाळवलेलं कारलं नसेल तर तुम्ही कारले चटणी कशी करू शकता, जे कारलं आहे ते तेलामध्ये पूर्ण तळून घ्यायचं, कुरकुरीत करून घ्यायचं आणि त्याची चटणी बनवू शकता. अशा प्रकारे पाहू शकता आपलं कारलं छान भाजले गेलं आहे आणि यामध्ये आपण आता घालणार आहोत भाजलेले शेंगदाणे. कच्चे शेंगदाणे घालायचे नाहीत, आपण हे भाजूनच घातलेले आहेत. थोडंसं हे आता गरम होण्यासाठी घातलेलं आहे.
सर्वप्रथम तुम्ही शेंगदाणे भाजून घेतले तरी चालतील। त्यानंतर 4 ते 5 पाकळ्या लसूण घालायचा, 1 चम्मच जिरा आणि पुन्हा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं। त्याचप्रमाणे तुम्ही इथे लाल तिखटही वापरू शकता। जर लाल तिखट नसेल वापरणार तर तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं, गॅस बंद करायचा आणि हे जे मिश्रण आहे ते थंड झाल्यानंतरच मिक्सरला वाटायचं आणि भांडं मिक्सरचं जे आहे ते कोरडंच असलं पाहिजे, पाणी नसलं पाहिजे। अशा प्रकारे कोरडं आपण भांडं घ्यायचं आणि आता त्यामध्ये हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर घालायचं। आता यामध्ये थोडंसं मीठ एक्स्ट्रा टाकायचं, त्याचप्रमाणे गरम मसाला आणि कोथिंबीर। आता इथे मी लिंबू रस घातलेला आहे 1 चम्मच। आता पाणी न घालता आपण याचं वाटण तयार करून घ्यायचं। पाहू शकता अशा प्रकारे आपण हे कारल्याची चटणी आपली तयार आहे। अशा प्रकारे वाटण तयार करून घ्यायचं। अगदी ही चटणी आहे ना ती भरपूर दिवस राहू शकते आणि अगदी कमाल लागते। जरूर करून पहा, अगदी हेल्दी अशी चटणी आपली तयार झालेली आहे। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। आणि ही चटणी स्टोअर करताना पॅकबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायची, जेणेकरून खराब होत नाही। अशा प्रकारे आपली कारल्याची चटणी, त्याचप्रमाणे हिरव्या मिरचीची चटणी ही तयार आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।